आज आपण ग्रामीण रुग्णालयामध्ये या ठिकाणी आलो आहे आणि आपण उद्योजक आपण मानकर डोशाचे आपलं सूरज रणदिवे यांच्या पत्नीचा वाढदिवस आहे या ठिकाणी. आपण त्याच ठिकाणी आपण केळं देतो रुग्णाला, तर ह्याबद्दल तुम्ही प्रतिक्रिया देऊ शकता का? सगळ्यात पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. योगायोग देवणी तालुक्याची परिस्थिती अशी ढासळत चालली आहे, जे की 1-2 पेशंट 4 पेशंट या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी शुभम बिरादार म्हणून आहेत, आमच्यासोबत सिस्टर आहेत. आमचा प्रयत्न होता, आम्हाला वाटलं की 10-20 पेशंट असतील, त्यांना आपण केळी वगैरे काहीतरी फ्रूट वाटप करा आणि तो वाढदिवस साजरा करा असा आमचा उद्देश होता. पण इथं आल्यानंतर कळालं ठीक आहे, जे असं ते असं. आज आरोग्य ह्या ठिकाणी भरपूर आहेत, परंतु कसं आहे माहिती आहे का, आज सूरजचा वहिनीचा आमच्या पुतण्याचा वाढदिवसाचे ह्या सगळे सिंधी कमिटी या ठिकाणी आपण वाढदिवस आज साजरा करणार होतो. पण योगायोग ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण शुभम सर उपस्थित आहेत आणि वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचं भाग्य लागतं आहे, कारण त्यानं मानकर डोशाचा उद्योजक म्हणून आमच्या गावापासून त्यानं पुण्यात गेलेला आहे. म्हणून आम्ही खरंच वाटलं की माझं भाग्य आहे, कारण आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. मला असं वाटलं की ह्या ठिकाणी आमचे राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते प्रशांत कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे पत्रकार भैयासाहेब उपस्थित आहेत आणि ह्या ठिकाणी रोगणवाईक नेण्यासाठी आमचे सर्व पदाधिकारी त्या उपस्थित आहेत. आणि खरंच पेशंटला मदत करण्यासाठी आमचे खरंच शुभम हे मदत करतात, आम्हाला माहिती आहे. असंच काळजी घ्यावी. आम्हाला जर गोरगरिबाला अडचण असेल तर लवकरात लवकर आम्हालाही सेवा करावी. ह्या माध्यमातून वाढदिवसानिमित्त एवढंच मी ह्या ठिकाणी बोलतो. आणि सर शुभम तुम्ही 2 मिनिट बोलावं, असं वैद्यकीय अधिकारी आहेत तुम्ही. काय नाही, इथे पेशंटला काही आलं तरी काही अडचण होऊ देणार नाही. ठीक आहे, जे काही सेवा लागेल ते आम्ही 24 तास देऊ पेशंट. ओके, धन्यवाद.